वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटण्याची शक्यता आहे। महसुली वाद, जमिनीचे वाद आता कोर्टामध्ये नेण्याची गरज नाहीये। महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आता राज्य सरकारच्या मार्फत राबवण्यात येणार आहे। सामंजस्याने तडजोडीचा अर्ज आता यामुळे नागरिकांना करता येणार आहे। त्यामुळे हे वाद आता कोर्टामध्ये जाणार नाही आणि हे जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने हा एक नवीन मास्टर प्लॅन या संदर्भात तयार केला आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण पाहतोय की आता जमिनीचे वाद कोर्टाबाहेरच मिटवण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। यासाठी एक अभियान देखील राबवलं जाणार आहे। काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? नक्कीच खरं तर जमिनीचे वाद मोठ्या प्रमाणात असतात आणि याच्या तक्रारी आहेत त्या कोर्टामध्ये आहेत ते वर्षानुवर्ष आहेत ते चालत असलेले पाहायला मिळतात। आणि यासाठी सरकारच्या वतीने आता महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत आहे तो अभियान राबवण्यात आलेला आहे। 1 सप्टेंबर पासून खरं तर हे अभियानाला सुरुवात झालेली आहे ते 31 मार्च पर्यंत ह्या सुरू असणार आणि यामध्ये जे काही येणारे वाद आहेत सगळे मिटवण्यासाठी आहे ते सरकारच्या वतीने आहे ते प्रयत्न केले जाताना पाहायला मिळणार आहे। मंडल अधिकारी असेल, तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी असेल, प्रांत असतील यांच्या समोरच हे कशा पद्धतीने वाद मिटवून आहे ते निर्णय आहे ते घेण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्याचमुळे कुठेतरी आता जे कोर्टामध्ये वर्षानुवर्ष जे खटले सुरू आहेत या खटल्यांमधून नागरिकांना आहे ती राहत मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे आता शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचणार आहे आणि यंत्रणेवरचा ताण देखील कमी होणार आहे। दरम्यान या योजनेची माहिती घेऊयात। ग्राफिकच्या माध्यमातून प्रलंबित असणारे जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटण्यासाठी मदत मिळणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालत अभियान राज्य सरकारच्या वतीने राबवलं जाणार आहे। 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधी दरम्यान राज्यभर हे अभियान राबवलं जाईल। अर्धन्यायिक दावे तडजोडीने निकाली निघणार आहेत। याबरोबरच महसूल न्यायालयांच्या फेऱ्या मारणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी आणि नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही यामुळे वाचणार आहे। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। लावणी सादरीकरणाला योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक, पारंपरिक लावणीचा गाभा जपणार, अश्लील सादरीकरणावर कठोर कारवाई, प्रमाणपत्र घेणार आता अनिवार्य। लावणी आणि इतर लोककलांच्या नावाखाली होणाऱ्या अश्लीलतेला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने रंगभूमी प्रयोग निरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्र घेणं अनिवार्य केले। नियमांचं उल्लंघन करून अश्लील सादरीकरण केल्यास आयोजक आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत। राज्यात 19,000वर वीज चोरी उघड, जुलै महिन्यामध्ये तब्बल 11,000 वीज चोऱ्यांचा पर्दाफाश। महावितरणने गेल्या 4 महिन्यांमध्ये राबवलेल्या धडक मोहिमेमध्ये हजारो ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत वीज वापराचा शोध घेऊन कोट्यवधी रुपयांचा दंड आणि बिले आकारले आहेत। या प्रकरणी संबंधितांवर भारतीय विद्युत कायद्यातील कलम 135 नुसार थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत। खाद्यतेलांच्या दरामध्ये वाढ, मोहरी तेल सर्वाधिक मागलं तर शेंगदाणा तेलाच्या किमतीमध्ये किंचितशी घट। आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि आयातीत झालेल्या बदलांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये खाद्यतेलाच्या भावात वाढ नोंदवली गेली आणि यामध्ये मोहरीच्या तेलाच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली असून शेंगदाणा तेलाचे दर मात्र किरकोळ प्रमाणात घटल्याचं पाहायला मिळालं। सर्पदंश आजार घोषित करा, आरोग्यमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करण्याची मागणी। उपचारानंतरच्या परिणामांवर संशोधनाची गरज आवश्यक। अनेक सर्पदंशांच्या घटनांची शासनाच्या यंत्रणेकडे नोंदच होत नाही। ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्पदंशाचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीमध्ये तातडीने करण्याची मागणी आमदारांनी केली। यामुळे योग्य नोंदी ठेवून उपचारांच्या सुविधा सुधारण्यासोबतच मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटींवर संशोधन करणं शक्य होणार आहे। अमरावती जिल्ह्यात लाभार्थ्यांचे 3 महिन्यांचे रेशन वाटप बारगळलं, दुकानदारांकडे जागेचा अभाव। 16 लाख कार्डधारकांना एका महिन्याची रेशन। सणासुदीच्या काळात 3 महिन्यांचं धान्य एकाच वेळी वाटप करण्याचा निर्णय रेशन दुकानदारांमधील साठवणुकीच्या जागेअभावी मागे घेण्यात आलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना नेहमीप्रमाणे केवळ एकाच महिन्याचं धान्य वितरित केलं जाणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मक्याची सक्ती, आता 3 महिने गव्हाचे वितरण ठप्प, लाभार्थ्यांमध्ये तीव्र प्रमाणात नाराजी। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गव्हाचा पुरवठा पूर्णपणे बंद करून त्याऐवजी 3 महिन्यांसाठी मका देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय आणि या निर्णयामुळे नागरिकांना बाजारामधून महागडा गहू विकत घ्यावा लागत असल्यामुळे त्यांच्या खिशावर आर्थिक भुर्दंड पडतोय। गोंदिया जिल्ह्यात रोयोचे अनुदान रखडल्यामुळे शेतकरी संकटात, सरपंच संघटनेचा आंदोलनाचा इशारा। 3,000हून अधिक लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत। रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या विविध कामांचं कोट्यवधी रुपयांचं अनुदान आणि मजुरी न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडलेत। प्रलंबित निधी तातडीने वर्ग न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक प्रतिनिधींनी दिलाय। धुळे जिल्ह्यात 9,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 90 कोटी। पालकमंत्र्यांचा स्वातंत्र्य दिन उत्साह। दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित पात्रांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार।
लेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. मुलीच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत देणाऱ्या शासकीय योजनेची अर्ज प्रक्रिया आता डिजिटल प्रणालीद्वारे अधिक सोपी करण्यात आलेली आहे. आधार नोंदीच्या आधारे थेट लाभ हस्तांतरण होणार असल्यामुळे पालकांना वारंवार कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. मराठा समाजाची एकही मागणी सोडणार नाही. 29 तारखेला पुन्हा आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही. राज्यातील प्रशासनाकडून कुणबी नोंदी असून देखील दाखले न मिळाल्यामुळे वैधता नाकारणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि त्यामुळे पुढील रणनीती आखण्यासाठी 29 ऑगस्टला अंतरवाले सराटी येथे निर्णय घेण्याचं ठरवण्यात आलंय. अहिल्यानगर जिल्हा बँकेला मिळणार 2419 कोटी रुपये, आता 627 कोटी प्राप्त. कर्जमुक्ती योजनेचा आढावा. जिल्ह्यातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रशासनाकडून कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाते. आधार प्रमाणीकरण न झालेल्या सदस्यांची ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. खतासाठी आता ॲपवर नोंदणी अनिवार्य. एका एकराला 2 बॅग युरिया मिळणार तर 1 बॅग DAP सुद्धा. खत विक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने फ्रेमवर्क ऑफ फर्टिलायझेशन सेल ही प्रणाली सुरू केली असून या अंतर्गत ॲपवर नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे. किनवटमध्ये खरीप विम्याला यंदा वाढता प्रतिसाद. गेल्या वर्षीपेक्षा 9,518 शेतकरी वाढले. अर्जसंख्येमध्ये 10,530ची भर. 54,051 अर्ज. 43,000 हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण. मुदतवाढ मिळाल्यामुळे हजारो बिगर कर्जदार आणि अर्ज कर्जदार शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीपासून होणार नुकसान टाळण्यासाठी सहभाग नोंदवलेला आहे आणि यामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील लागवड क्षेत्राला आर्थिक सुरक्षिततेचं कवच लाभलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये 1,20,000 शेतकऱ्यांचं पीक विमा कवच. 60,731 हेक्टर क्षेत्र विम्याच्या संरक्षणाखाली. पावसाचा खंड किंवा अतिवृष्टी यासारख्या संकटाच्या काळामध्ये पिकांचं नुकसान झाल्यास बळीराजाला आर्थिक आधार मिळणार आहे आणि यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी अनुदान स्वरूपात जमा करण्यात आलाय. वायदे बाजारातील घसरणीचा पिवळ्या सोन्याला फटका. हिंगोली मार्केट यार्डमध्ये हळदीचे भाव कोसळले. दरामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात कपात झाल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपली विक्री थांबवण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळे स्थानिक बाजार समितीमध्ये या शेतमालाची होणारी दैनिक आवक कमालीची घटल्याचं पाहायला मिळालंय. लातूर जिल्ह्यामध्ये वरुण राजा रुसला. लाईफलाईन मांजरामध्ये अवघा 15% साठा. 35 बॅरेजेस कोरडे. शेतीचं सिंचन धोक्यात आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण. पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणं आणि नद्यांमधील पाणी साठ्यामध्ये लक्षणीय घट पाहायला मिळाली. आगामी काळामध्ये ही परिस्थिती अशीच राहिल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊन टँकर सुरू करावा लागणार अशी शक्यता पाहायला मिळते. आता लग्न आणि यात्रांसाठी एसटी महाग. प्रति किलोमीटर 20 रुपयांची वाढ. भाडेवाढीसह अनामत रक्कम आणि रद्द शुल्क देखील नियम कडक. इंधनाचे वाढते दर आणि इतर खर्च भागवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक महामंडळाने खासगी आरक्षित बसच्या दरात वाढ केली. मात्र शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली प्रवास सवलत पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. उपवासाच्या पदार्थांना श्रावणाचा भाव. शेंगदाणा किलो मागे 10 रुपयांनी महाग तर साबुदाणा आणि बगरेचे दर वधारले. धार्मिक व्रतांच्या दिवसांमुळे बाजारामध्ये उपवासाच्या जिन्नसांची खरेदी वाढल्यामुळे पुरवठ्यावर ताण आलाय. इतर राज्यातून आवक सुरू असली तरी मागणीच्या तुलनेत साठा कमी पडत असल्यामुळे किरकोळ बाजारात भाव वाढल्याचं पाहायला मिळतंय. आता वाजेल भाई IRA गॅस सिलेंडर हे गाणं ग्राहक कार्यक्षमता कल्याण फाउंडेशनचा ऐतिहासिक उपक्रम. महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये घरगुती LPG गॅस वितरण वाहनांवर लाऊडस्पीकरद्वारे जनजागृतीपर गाणं वाजवणं अनिवार्य केले आणि यामुळे गॅस वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता येईल. संभाव्य फसवणूक टळेल आणि नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमांची आणि आपल्या हक्कांची पूर्णपणे माहिती मिळण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.